Emotional intelligence. You must be very much aware about this word, guys. Yes. Emotional intelligence is actually that something that is a very key strategies that help you to achieve your goal, to become a leader, to become a sport person, to become everything. In fact, तुम्ही खूप ऐकलं असेल EQ, EI वगैरे असं काहीतरी ऐकलं असेल, राईट. सो मग याचा सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये काय इम्पॉर्टन्स आहे, मग याचा काय आणि हा कसा डेव्हलप करता येईल, आजच्या हाच पॉइंट आहे आपल्या DWP क्वेश्चन सिरीजचा. सो डेली आन्सर रायटिंग सिरीज मध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत GS4 एथिक्सचा इमोशनल इंटेलिजन्स वाला पॉइंट. बघूया त्याला कसं स्ट्रक्चर आणि अंडरस्टँडिंग फिक्स बसवता येईल. बघा, क्वेश्चन आहे, व्हॉट इज इमोशनल इंटेलिजन्स, व्हाय इज इट इम्पॉर्टंट फॉर ए सिव्हिल सर्वंट. सो दोन क्वेश्चन विचारले क्लिअर, व्हॉट इज अँड व्हाय इट इज. ठीक आहे. सो दोन क्वेश्चन्स आहे जिथे तुम्हाला दोन्ही क्वेश्चन ऍड्रेस करायचे. हाऊ क्वेश्चन इज फॉर 15 मार्क्स. ठीक आहे. 150 वर्ड्स साठी 250 वर्ड साठी हा क्वेश्चन विचारलेला आहे. सो अकॉर्डिंगली तो डील करायचा. आता इंट्रोडक्शन. मग इंट्रोडक्शन इथे काही विचार न करता सिम्पली तुमचा इंट्रोडक्शन हा 100% डिफाइन इमोशनल इंटेलिजन्स ओव्हर हिअर. ठीक आहे. सो इमोशनल इंटेलिजन्स आणि इथे द फादर ऑफ इमोशनल इंटेलिजन्स गोलमॅनचं नाव यायलाच पाहिजे. ठीक आहे. सो दिस गोलमॅन, सो अकॉर्डिंग टू Goleman, the emotional intelligence is simply a balance and self-regulation of your emotions along with the others emotions also to navigate a complex situations. Yes. So emotional intelligence जर का याचा ट्रू मीनिंग तुम्हाला बघायचा आहे, so it's not only about understanding your own emotions. Emotional intelligence is equally about understanding your own emotions plus understanding someone else or those in your close periphery, their emotions also, and managing them in such a way that can be effectively managed or regulated then. सो मग दोन डिमेन्शन्स आहे इमोशनल इंटेलिजन्स, तुम्हाला ते लक्षात राहायला पाहिजे. आता हा आपल्या डिस्कशनचा स्कोप नाहीये, बट तरी सुद्धा सांगतोय की इमोशनल इंटेलिजन्स हा दोन वेने आपल्याला ऍड्रेस करायचा आहे. ठीक आहे. सो डेफिनेशन मध्ये एक 30 वर्ड्स मध्ये ही डेफिनेशन इथे फिक्स बसली पाहिजे. दॅट इज फाईन विथ. मग पहिला पार्ट अजून पण ऍड्रेस झालेला नाहीये. पहिला डिमांड व्हॉट इज, कारण हा क्वेश्चन 15 मार्क्स साठी आहे. मग आपल्याला इथे कंपोनंट्स ऑफ इमोशनल इंटेलिजन्स ॲज गिवन बाय द डॅनियल गोलमॅन दॅट नीड्स टू बी रिटन. सो हियर he has mentioned 3 components. Those are about self and 2 components about others, that it completely makes the EI thing then. Yes. पहिला आहे सेल्फ अवेअरनेस, दॅट यू शुड बी अवेअर अबाउट युअर ओन इमोशन्स, ओन फिलिंग्स, ओन अंडरस्टँडिंग अँड एव्हरीथिंग. व्हेन अँड व्हॉट यू आर फिलिंग अबाउट एनी पर्टिक्युलर थिंग, एनी पर्टिक्युलर आस्पेक्ट, राईट. मग त्याची अवेअरनेस तुम्हाला असली पाहिजे. दॅट इज द फर्स्ट थिंग. सेल्फ रेग्युलेशन, इट्स नॉट ओनली अबाउट अवेअरनेस बट द अवेअरनेस इज द व्हेरी फर्स्ट थिंग. मग अवेअरनेस झाल्यावर तुम्हाला नेक्स्ट स्टेप आहे रेग्युलेट सुद्धा करता यायला पाहिजे. बरोबर. की गाडी तुम्हाला माहिती कशी चालवत काय गिअर, ब्रेक्स वगैरे कुठे आहे, पण मग ती रेग्युलेशन आता ती चालवता पण यायला पाहिजे तुम्हाला. कधी ब्रेक दाबायचा, कधी एक्सेलरेटर, कधी स्टेअरिंग मॅनेज करायचे. ठीक आहे. सेल्फ रेग्युलेशन इज मॅनेजिंग युअर ओन इमोशन. देयर शुड बी अ काइंड ऑफ कंट्रोल over on your emotion. Then motivation, that motivation to keep the things doing, to keep the thing going successfully. ठीक है. So motivation for all this thing. Next is empathy. Now empathy and sympathy, ठीक है, दोन aspects असतात. काय डिफरन्स आहे मला कमेंट मध्ये सांगा. Empathy is simply when you will find when you try and understand someone else's emotions also. ठीक है. It's not only about understanding your own emotions, it's equally about putting yourself in someone else's shoes, right? So understanding his own emotions and try to feel what exactly he must be feeling. ठीक है. So empathy and then social skills. So social skills simply represent how you manage with your surrounding, है ना. Everyone because has its own emotions. So how you manage, navigate those things. That is simply the whole 5 components of emotional intelligence. You may take many examples over it. ठीक है. खूप सारे examples आहे, तुम्ही तिथे पुट इन करू शकता आणि अकॉर्डिंगली मॅनेज करू शकता. मग आता क्वेश्चन विचारतोय,
Why is it important for or needed by civil servant then? So the first and the foremost thing is what? The thing that it should ensure the ethical decision making. कि जर तुम्हाला ethical decision making घ्यायची आहे, जर तुम्हाला rationality maintain करायची आहे, the thing is emotional intelligence is the key. If you don't have it, you are going to take decision just on the whims then. ठीक है, what Mr. Donald Trump is doing sometimes, right? What I feel maybe again under this case, ठीक है, कि कोणाला अबडक्ट करताय, किडनॅप करताय, कधी कोणाबद्दल काय बोलताय, that somehow reflects, I don't know whether it is a part of strategy or not, but कधी कधी रिफ्लेक्ट होतोय की lack of this intelligence. So ethical decision making to maintain impartiality also, because if you are not, you know, emotionally intelligent, you will find rather yourself on someone's side, yeah, maybe on this side, maybe on that side. To remain impartial, emotional intelligence is a key. Then to abide by rule of law, constitution, values, तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्स मस्ट है ना, नसेल तर यू वुड रॅदर फॉल इनटू समवन एल्स ट्रॅप. बीइंग in a leadership role, see, being a civil servant, being a district collector, SP or any other thing, you are the leader, you are in the leadership role. Now you are the governing authority for 100, 200, 1000 or furthermore few. So if you are losing your control, if you don't know how to behave, if you are yourself in a depression, you won't be leading, you know, the then administration well then. ठीक आहे. सो द थिंग इज की तुम्हाला लिडरशिप रोल मध्ये राहायचं आहे, त्या केसमध्ये इमोशनल इंटेलिजन्स पाहिजे, कारण खूप सारे अप्स अँड डाऊन सिच्युएशनल्स येतील, ठीक आहे, जिथे आपल्याला मॅनेज करणं आहे. देन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन अँड लिडरशिप, ठीक आहे. सो कम्युनिकेशन तेव्हा इफेक्टिव्ह होईल जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे इमोशन्स अंडरस्टँड करणार. अदरवाइज यू आर बिहेविंग लाईक युअर ओन, सो दॅट इज नॉट गोइंग टू वर्क फॉर अदर्स. ठीक आहे. सो मग तिथे आपल्याला मस्ट आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आणि मोस्ट इम्पॉर्टंट वर्क लाईफ बॅलन्स ऑल्सो. ठीक आहे. बीइंग सिव्हिल सर्वंट इक्वली यू आर you are a father, you are a husband, you are a brother in your personal sphere also. सो तिथे मग वर्क लाईफ बॅलन्स झाला पाहिजे. असं नाही की कामाचं फ्रस्ट्रेशन घरी निघतंय, घराचं फ्रस्ट्रेशन कामावर. दॅट डझंट गिव्ह यू अ गुड पोझिशन अँड इक्वली दिस टार्गेट्स वोंट बी अचीव. ठीक आहे. परत इथे एक्झाम्पल्स घ्या. बुद्धाज मिडल पाथ तुम्ही इथे मेन्शन करू शकता. कन्क्लुजन मध्ये yes, thus emotional intelligence is the very important key that what the behavior of civil administrations and research also suggest. The need is to promote emotional intelligence since our school days, since our childhood, and equally in the civil services training, so that this rather became a part of our the day-to-day dealing itself. दो आपण करतोय but तेवढा effectively करत नाहीये. That may be a concern. Yeah, so I guess this particular emotional intelligence वाला जो क्वेश्चन आहे तो पण कळाला असेल, कसं स्ट्रक्चर मध्ये फिट बसेल. कंक्लुजन 30 वर्डचा कंक्लुजन 20-30 वर्डचा असेल. 20-30 वर्डचा आपला इंट्रोडक्शन झालाय आणि रेस्ट यू विल फाइंड ऑलमोस्ट 150 to 160 वर्ड्स तुम्ही वाय फॉर ए सिव्हिल सर्वंट्स आणि कंपोनंट एक्सप्लेन करणार आहात. ठीक आहे. सो आय गेस दॅट इज प्रिटी मच क्लिअर टू यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.